Hello dear students, welcome to the second lecture of the topic gravitation. आणि फर्स्ट लेक्चर काल अपलोड केलेलं त्याच्यामध्ये आपण हे 4 फॉर्म्युले बघितले आहेत, त्यांचे डेरिव्हेशन्स आणि याच्यावरती बेस्ड आपण क्वेश्चन सॉल्व करून तुम्हाला डीपीपी पण मी प्रोव्हाइड केलेली. बऱ्याच स्टुडंट्सनी व्यवस्थित नोट्स बनवल्या आहेत, डीपीपी सॉल्व केली आहे आणि अपलोड पण केली आहे. बट अजूनही काही स्टुडंट्स आहेत की जे फॉलो नाही करत आहेत. सो प्लीज मेक शुअर की तुम्ही या गोष्टी फॉलो कराल, बिकॉज फ्रायडेज अँड सॅटर्डेजला जेव्हा मी ऑफलाईन कंडक्ट करेन तेव्हा मी तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारणार आहे. सो नीट प्रिपरेशन करा. संडेला टेस्ट पण आहे येत्या ग्रॅव्हिटेशन या टॉपिकवरती. आता आजचं लेक्चर चालू करूयात. आजचं लेक्चर जे आहे ग्रॅव्हिटेशन लेसनचं सेकंड लेक्चर, त्यामध्ये आपण आज कोणते कोणते पॉईंट्स कव्हर करणार आहे. तर व्हेरिएशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनमधलं जे व्हेरिएशन आहे ना, ते व्हेरिएशन आपण शिकणार आहे. उरलेले 2 म्हणजे डेप्थवालं व्हेरिएशन, अजून दुसरं राहतं कोणतं, लॅटिट्यूडवालं. लॅटिट्यूड 3 व्हेरिएशन आपण शिकणार आहे. अर्थ प्लॅनेटवरती ग्रॅव्हिटी 3 ठिकाणी चेंज होऊ शकते. एक तर अर्थपासून बाहेर गेलो तर, किंवा अर्थच्या आत गेलो तर, किंवा इक्वेटर टू पोल ट्रॅव्हल केलं तर, म्हणजे लॅटिट्यूड चेंज केला तर. सो हे 2 व्हेरिएशन आज शिकूयात. आणि हे झाल्यावरती आपण अजूनही काही गोष्टी कव्हर करणार आहे. तर अजून गोष्टींमध्ये काय येतं, तर एक आहे कॉन्सेप्ट ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी. बट क्रिटिकल व्हेलॉसिटी शिकवण्याच्या आधी आपण बघणार आहे प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटला कसं प्रोजेक्ट करण्यात येतं अर्थपासून, कसं त्याला ऑर्बिटमध्ये सेट करतात, तर त्याबद्दल थोडंसं थिअरॉटिकल पॉईंट आहे. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी हा नेक्स्ट पॉईंट होईल कवर. परत एकदा आय एम नॉट शुअर की ह्याच्यामध्ये किती वेळ जातोय. ट्राय करूयात हे सगळे पॉईंट्स कवर होतील आज. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट ऑफ व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू डेप्थ. ओके, सो हेडिंग टाकायचं आहे, काय लिहून घ्या, व्हेरिएशन इन जी ड्यू टू डेप्थ डी. ड्यू टू डेप्थ डी म्हणजे अर्थ सरफेसच्या खाली आपण गेलो डिस्टन्स डी खणून, तर तिथे ग्रॅव्हिटी किती असते. आणि त्याचं डेरिव्हेशन बघा खूप सिंपल आहे. पण यावेळेस तुम्हाला सगळे मागचे फॉर्म्युले आठवले पाहिजे, कारण की ते लागणार आहेत. लेट अस से दॅट दिस इज अर्थ. वी नो दॅट अर्थ इज स्फेरिकल ऑब्जेक्ट ऑलमोस्ट, अँड द रेडियस ऑफ अर्थ इज आर. आर इज द रेडियस. सपोज आपण अर्थ सरफेसवरून असं खणून आत गेलो, इथून डिग करून असं खाली गेलो, इथपर्यंत पोचलो. ओके, इथे पोचलो आपण आतमध्ये. तर या पॉइंटला आपण असं म्हणूयात की डिस्टन्स डी खाली गेलोय मी. किती डिस्टन्स खाली गेलोय, डी. डिस्टन्स डीला या पॉइंटला ग्रॅव्हिटी किती असणार, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, gm/r². हा फॉर्म्युला असतो स्फेरिकल ऑब्जेक्टच्या सरफेसवरती. प्रॉब्लेम असे की खाली गेल्यावरती हा जो पर्सन आहे, जो खाली गेला समजा डेप्थ डी, तर त्याला हा फॉर्म्युला व्हॅलिड राहणार नाही, कारण की रेडियस तेवढा राहत नाही आहे. सो याला आपण फॉर्म्युला काय वापरू शकतो, तर असं इमॅजिन करा, हा जो पर्सन डेप्थ डी खाली खणून गेला आहे ना, त्या पर्सनसाठी तो एका छोट्या अर्थवरती उभा आहे असं इमॅजिन करू शकतो आपण. तो एका छोट्या अर्थवरती उभा आहे. त्याचा रेडियस किती आहे छोट्या अर्थचा, अख्खा रेडियस ऑफ अर्थ मायनस डिस्टन्स डी. या छोटू अर्थवर तो उभा आहे, छोटू अर्थवरती. आणि त्या छोटू अर्थसाठी तर त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी काय असेल माहिती का, त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी असेल जी मास ऑफ दॅट छोटू अर्थ डिवायडेड बाय रेडियस ऑफ दॅट छोटू अर्थ का स्क्वेअर. बिकॉज दॅट इज वॉट द लॉजिक इज. कुठल्याही स्फेरिकल प्लॅनेटवरती आपण उभं असू तर किती असते ग्रॅव्हिटी त्या प्लॅनेटची, जी मास ऑफ द प्लॅनेट अपॉन रेडियस ऑफ द प्लॅनेट स्क्वेअर. आता इथे काय होतं, हा जो बाहेरचा भाग आहे ना, तो बाहेरचा भाग पार्टिसिपेट नाही करणार. जो स्फिअर त्याच्या खाली राहतो इफेक्टिव्हली, तोच स्फिअर त्याला खाली ओढू शकतो. तो अजून खाली गेला तर स्फिअर छोटा होईल, अजून खाली गेला स्फिअर छोटा होईल. जेव्हा तो सेंटरला पोहोचेल तेव्हा त्याच्या खाली कुठलाच स्फिअर राहणार नाही. सो सेंटरला ग्रॅव्हिटी 0 असणार आहे. आत्ता सध्या तो इथे आहे ना, तर त्याला एवढा अर्थ, त्याच्या खालचं अर्थ ओढतंय. बट प्रॉब्लेम असे की त्याचा मास वगैरे काढणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. सो मी बेटर काय करतो माहिती का, आय विल यूज द ऑल्टरनेट व्हर्जन. आठवतोय का तुम्हाला ऑल्टरनेट व्हर्जन याचा काय होता, 4/3. आठवतोय का ऑल्टरनेट व्हर्जन डेन्सिटीवाला, 4/3 पाय जी रो आर. मी तो वर्जन इथे वापरला तर छोटू अर्थ असू देत का मोठा अर्थ असू देत,
डेन्सिटी ऑफ अर्थ युनिफॉर्म आहे असं अज्युम करतोय आपण. डेन्सिटी ऑफ अर्थ काय आहे, पूर्णपणे युनिफॉर्म आहे, म्हणजे वरती जेवढी तेवढीच खाली आहे. रियालिटी अशी नाही आहे. रियालिटी अशी की खाली खाली जाऊ तर डेन्स ऑब्जेक्ट तुम्हाला सापडतील, वरती डेन्सिटी कमी असते. बट आपण असं अज्युम करतोय कॅल्क्युलेशनसाठी की डेन्सिटी युनिफॉर्म आहे. तर त्या छोट्यावाल्या अर्थचा फॉर्म्युला काय बनेल, मॉडिफाईड 4/3 पाय, पाय तर पायच आहे, जी तर जीच आहे, डेन्सिटी सेमच आहे त्या छोटू अर्थची, फक्त फरक पडतो त्याच्या रेडियसमध्ये. त्याचा रेडियस आहे r-d. हा आहे आपला इक्वेशन नंबर 1. हा आहे आपला इक्वेशन नंबर 2. आणि झालं 1 आणि 2 ला डिवाइड मारलं की यू विल गेट युअर आन्सर. इक्वेशन 1 GD ला जर काही आपण इक्वेशन नंबर 2 G ने डिवाइड केलं ना तर काय येईल या दोघांचं रेशो बघा. रेशो घेत असताना 4/3 पाय G रो R, 4/3 पाय G रो R, 4/3 पाय G आणि रो कॅन्सल होऊन जाईल. फक्त काय राहील माहिती का, वरती सेकंड इक्वेशन वरती आहे ना, सो r-d बाय r असं राहील. आणि ह्याला फायनली चांगल्या ह्याच्यात असं लिहिलं जातं, GD/G इज इक्वल टू r स्प्लिट केला जातो 1-d/r. 1-d/r. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D. डेप्थ D खाली गेल्यावरती किती ग्रॅव्हिटी असते ह्या फॉर्म्युलेने वर्क होते. थोडंसं तुम्हाला फील येईल म्हणून मी एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. मी समजा GDचा फॉर्म्युला असा आहे ना, GD/G चा फॉर्म्युला काय आला आहे, 1-d/r. सपोज आपण अर्थ सरफेसला खणून खाली गेलो, किती खाली गेलो, 1/4 द रेडियस, 1/4 द रेडियस डीप गेलो ना, 1/4 द रेडियस डीप, तर तिथे ग्रॅव्हिटी किती असेल माहिती का, 1-1/4 द रेडियस डेप्थ गेलो आपण. सो तिथली ग्रॅव्हिटी किती असेल, r गेला 1-1/4 दॅट इज 3/4. सो तिथली ग्रॅव्हिटी अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या 3/4 असेल. अर्थवरती 10 असेल ना, तिथे 7.5 असेल. 3/4 ऑफ 10 इज 7.5. टाकून बघा तुम्ही 10, 30/4 दॅट इज 7.5. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ r/4 विल बी 7.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D. एक एक्स्ट्रा पॉईंट म्हणून सांगतो की जर आपण इमॅजिन करा डेप्थ इक्वल टू r खाली गेलो तर काय होईल, खणत 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 सेंटरला पोचलो तर काय होईल, सेंटरला पोचलो तर टाकून बघा D इक्वल टू r काय बनतो, GD/G काय बनेल, 1-1 r/r. अरे r/r 1 असतो, 1-1 इज 0, म्हणजे तिकडची ग्रॅव्हिटी 0 असते. G इज 0 ॲट सेंटर. रिमेंबर, सेंटरला ग्रॅव्हिटी 0 असती. वरती वरती जसं जातो आपण वाढत जाते वाढत जाते वाढत जाते, सरफेसला मॅक्स बनते, मॅक्स. आणि सरफेसपासून जसं वर जातो ते तर कालच बघितलं आपण, सरफेसपासून बाहेर गेलो तर ग्रॅव्हिटी परत कमी कमी व्हायला लागते. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी का व्हेरिएशन विथ डेप्थ. अल्टिट्यूड झालं, हाईट झालं, आता डेप्थ पण झालं आहे. अल्टिट्यूड आणि डेप्थ दोन्हीचे जर काही आपण फॉर्म्युले कंबाईन मारले ना, दोन्हीचे फॉर्म्युले कंबाईन मारले म्हणजे दोघांचं जर का आपण ग्राफ प्लॉट केला तर असा येतो बघा ग्राफ. तुम्हाला झेपतंय का सांगा मला, हे उलटं झालं, डिलीट. दिस इज द डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ओके, हे काय r आहे, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ओके, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आहे. आणि ही आहे G ची व्हॅल्यू. व्हॅल्यू काय होतं बघा, अर्थला ड्रॉ करतो मी. हा इमॅजिन करा, हा अर्थ आहे. ओके, हा अर्थ आहे, हा अर्थचा सेंटर आहे. बघा काय, दिस इज द सेंटर ऑफ द अर्थ. आपण सेंटरपासून जसं बाहेर 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 जाणं चालू करू, अवे 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 अवे, व्हॉट विल हॅपन टू G. आपल्याला माहिती आहे बाहेर जाणं चालू करू, जेव्हा सरफेसवरती पोचू ना तर इथे डिस्टन्स किती असणार आहे, रेडियस असणार आहे. ज्यावेळेस आपण रेडियसला पोचू तेव्हा त्यावेळेसची ग्रॅव्हिटी किती असणार आहे, 9.8 असणार आहे त्यावेळेसची ग्रॅव्हिटी. यावेळेसची मला ग्रॅव्हिटी माहीत आहे. मला अजून कुठली ग्रॅव्हिटी माहिती आहे तर इथं 0ला r इज इक्वल टू 0. सेंटरला ग्रॅव्हिटी माहिती आहे, किती ग्रॅव्हिटी आहे सेंटरची ग्रॅव्हिटी, सेंटरची ग्रॅव्हिटी 0 आहे. लक्षात ठेवा, सेंटरची ग्रॅव्हिटी 0 आहे, सरफेसची ग्रॅव्हिटी 9.8 आहे. अर्थ सरफेसमधून जसं आपण बाहेर बाहेर निघतो ना, ग्रॅव्हिटी स्ट्रेट लाईनने इन्क्रीज होते, लिनियरली इन्क्रीज होते. त्याला म्हणतो आपण लिनियरली इन्क्रीज होणं. इट इन्क्रीजेस लिनियरली.
दिस इज द ग्राफ. ग्रॅव्हिटी डिस्टन्स जसं सेंटरपासून आपण बाहेर जाऊ, ॲज फ्रॉम द सेंटर यू विल स्टार्ट ट्रॅव्हलिंग अवे टुवर्ड्स द सरफेस, यू विल फाइंड ग्रॅव्हिटी इज इन्क्रीजिंग. इट विल बिकम मॅक्सिमम ऑन द सरफेस, बट त्यापुढे सरफेसपासून जसं बाहेर जाऊ आपण, इट विल ड्रॉप डाऊन. थांबा, असं ड्रॉप नाही होणार ते. इट विल ड्रॉप डाऊन इन दिस वे. इट विल ड्रॉप डाऊन इन दिस वे. हा कर्व आहे, हा स्ट्रेट लाईन आहे, हा कर्व आहे आणि हा स्ट्रेट लाईन आहे. दिस इज द ग्राफ ऑफ जी वर्सेस डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन फॉर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. एवढा पार्ट डेप्थ आहे, एवढा पार्ट काय आहे, हा पार्ट डेप्थ आहे, डेप्थ. आणि हा व्हेरिएशन कुठला आहे, अल्टिट्यूडचा आहे. ठीक आहे. हा सरफेसची ग्रॅव्हिटी 9.8. हा ग्राफ व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, ग्राफ ड्रॉ करून घ्या व्यवस्थित, जी वर्सेस आरचं. सो दोन व्हेरिएशन झाले. काल एक झाला व्हेरिएशन इन जी विथ हाईट, आता व्हेरिएशन इन जी विथ डेप्थ झाला. आजच्या DPPमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स असतील. कालच्या DPPमध्ये जेवढे डाऊट्स आहेत तुम्हाला नक्कीच डाऊट असतील, ते डाऊट्स आपण ऑफलाईन सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. डोंट वरी ॲट ऑल. ओके. आज पण DPP आहे, याच्यात पण DPPमधले तुम्हाला डाऊट्स जे येतील, वी विल बी डिस्कसिंग इट इन ऑनलाईन सेशन. डोंट वरी. ऑफलाईन, सॉरी. आता जाऊयात पुढे. थर्ड व्हेरिएशन कोणतं होतं रे? थर्ड व्हेरिएशन बघा, थर्ड व्हेरिएशन कोणतं होतं? व्हेरिएशन विथ लॅटिट्यूड. हा लॅटिट्यूडचा डेरिवेशन ना मुलांना जनरली लवकर नाही समजत. थोडासा फोकस जास्त तुम्हाला करावा लागेल. एवढ्या लवकर गोष्टी नाही समजणार नाही तर. ठीक आहे, फोकस करा नीट. हा थोडासा डिफिकल्ट आहे समजण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. इमॅजिन दिस इज अर्थ विच इज अ स्फेरिकल ऑब्जेक्ट and this is the axis about which the earth is going to rotate. Earth is going to rotate, spin about this axis. We call this pole as north pole and this pole as south pole. Horizontal lines are called as latitudes. जसं की हा लॅटिट्यूड जो आहे हा 0 डिग्री लॅटिट्यूड आहे. 10 डिग्री हा 10 डिग्री, हा 20, 30, 40, 50, 60, 70, 60, 70, 80, 90, हा 90. इन दिस वे लॅटिट्यूड इन्क्रीज होतो. हा 0 डिग्री लॅटिट्यूड असतो, हा 10 डिग्री, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 नाही जात, 90पर्यंत जातो मॅक्सिमम. कसा मोजला जातो? का त्याला नाव 30 दिलं आहे? कारण की तो सेंटर बरोबर 30 डिग्री अँगल बनवत असतो. हा 50 डिग्री लॅटिट्यूड काय, तो सेंटर बरोबर 50 डिग्री बनवत असतो. तो 70 काय, तो सेंटर बरोबर 70 बनवतो आणि पोल सेंटर बरोबर 90 बनवतो हॉरिझॉन्टल ॲक्सिस बरोबर. म्हणून त्यांची नावं लॅटिट्यूड्सला तशी डिग्रीज दिल्या आहेत. आता बघा, आपण हे डिलीट मारूया. आय विल ड्रॉ द अर्थ अगेन. Okay, so this is the axis of earth about which it is going to rotate. And नीट बघा आता काय, अर्थ असं फिरतं. थोड्या वेळासाठी इमॅजिन करा अर्थ फिरत नाही आहे. थोड्या वेळासाठी इमॅजिन करा अर्थ नाही फिरत आहे. ठीक आहे, हे इक्वेटर अर्थचं. इमॅजिन करा अर्थ नाही फिरत आहे. इथे एक माणूस थांबलाय, इथे एक माणूस थांबलाय. ह्या माणसाचं वजन मास एम असेल आणि ह्याचं पण मास एम असेल. दोघांचं मास एम असेल तर त्यांचं वेट किती येईल? वेट येईल mg. मग तो माणूस इथे थांबला आहे तरी mg येईल, इथे थांबलाय तरी mg येईल आणि इथे थांबला असेल तरी mg येईल. बिकॉज ग्रॅव्हिटी तर प्लॅनेटची जी असते. सो सगळीकडे ग्रॅव्हिटी सेम असली पाहिजे. जर अर्थ रेस्टला असेल, एव्हरीवेअर द ग्रॅव्हिटी सेम, सगळीकडे वेट सेम फील करेल तो पर्सन, किंवा तो पार्टिकल म्हणूयात पर्सन म्हणण्यापेक्षा. वी विल कॉल दिस एज अ पार्टिकल. ओके, दिस इज अ पार्टिकल. वी विल कॉल इट इज अ पार्टिकल. सो एक पार्टिकल आहे इथे, इथे आणि इथे. मास एमचा पार्टिकल आहे, मास एमचा पार्टिकल आहे. सो त्याचा वेट mg आहे. नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम तर तेव्हा होतो ज्यावेळेस अर्थ फिरायला लागतं. As the earth will start spinning, see what will be the problem. The problem will be this mass will start revolving in this circle.
दिस मास विल स्टार्ट रिव्हॉल्विंग इन दिस सर्कल. इन फॅक्ट जिथे जिथे मास असतील ना, ऑल ऑफ देम विल स्टार्ट रिव्हॉल्विंग इन दिस सर्कल्स. बरोबर का? ॲज दे विल स्टार्ट रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये आपण बसमध्ये बसलो आणि बसने टर्न घेतला तर आपण सगळे बाहेर फेकले जातो ना, एक फोर्स ॲक्ट होत असतो, त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात, जो एक्झॅक्टली सेंट्रिपिटल जेवढा असतो. तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स 10th मध्ये वगैरे ऐकला असेलच. तर तो फोर्स ह्या लोकांवरती ॲक्ट होतो, या मासवरती ॲक्ट होतो. जसं अर्थ फिरायला लागतं तर हे लोक पण बाहेरच्या दिशेने फेकले जातात. दे विल बी पुश्ड आउटवर्ड. आता सेंट्रीफ्युगल फोर्स जो बाहेरचा पुशचा फॉर्म्युला असतो ना, तो फॉर्म्युला असा असतो, mr ओमेगा स्क्वेअर. अर्थ फिरतंय ना, तर अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने फिरतंय अर्थ. अँग्युलर वेलॉसिटी, एक अँग्युलर वेलॉसिटी सर्क्युलर मोशन इन अ प्लेनमध्ये आपण बघितली आहे. बट अँग्युलर वेलॉसिटी बेसिकली काय असते ते सांगतो मी तुम्हाला. किती अँगल कव्हर करतो एका सेकंदात, दॅट इज अँग्युलर वेलॉसिटी. सो अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने फिरत असेल ना अर्थ, तर तो मास m जो आहे त्याला आउटवर्ड थ्रो, आउटवर्ड पुश फील करण्यात येईल. किती असतो तो? mr ओमेगा स्क्वेअर. हाच सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला होता 10वी पर्यंत. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स सेम असतात. फक्त फरक असा आहे की प्रत्येक मास जो फिरणार आहे ना, त्याचा प्रत्येकाचा रेडियस डिफरंट आहे ना. ह्याचा तर रेडियस r आहे, पण ह्याचा रेडियस थोडा कमी आहे, याचा अजून कमी आहे, याचा अजून कमी असणार, ह्याचा अजून कमी असणार, अजून कमी असणार, अजून कमी असणार. सो रेडियस कमी कमी होत जाणार आहे. सो त्यामुळे ऑब्व्हियसली वरच्या पार्टिकलला सेंट्रिफ्युगल फोर्स कमी कमी ॲक्ट होणार आहे. सो आपण काय करूया, डिराईव्ह करूयात की रँडमली एखादा पार्टिकल घेऊन आपण डिराईव्ह करूयात. लेट अस डिराईव्ह इट रँडमली. ओके, एक रँडम पार्टिकल घेऊन चला डिराईव्ह करूयात. मी अज्युम करतो की तो एक रँडमली पार्टिकल आहे. तो पार्टिकल सेंटर बरोबर थीटा अँगल बनवतोय, म्हणजे तो पार्टिकल थीटा डिग्री लॅटिट्यूडवरती बसलेला आहे. तो पार्टिकल हा रेडियस ऑफ अर्थ आहे ना, r आहे. तो पार्टिकल ह्या सर्कलमध्ये फिरत असेल का नाही, त्याचा रेडियस किती असेल, r असेल का नाही. सो त्याच्यावरती किती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होईल, mr ओमेगा स्क्वेअर. सो त्याचं वजन अर्थ फिरत नसताना mg होतं, बट अर्थ फिरायला लागल्यावरती त्याचं वजन किती असेल, mg तर असेलच, बट mg मधनं आता तो सेंट्रिफ्युगल फोर्स मायनस करावा लागेल आपल्याला. कारण की तो अर्थ त्याला ओढतोय, बट तो अर्थ गोल फिरल्यामुळे तो थोडासा बाहेर ढकलला जातोय. इट इज बिंग पुश्ड आउटवर्ड बिकॉज ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि तो कितीचा फोर्स आहे माहिती आहे का, mr ओमेगा स्क्वेअर आहे. बट आपल्याला त्याचा हा कॉम्पोनंट काढावा लागेल ना. वेक्टरमध्ये ऑपोजिट कॉम्पोनंट कोण आहे, सो ऑपोजिट कॉम्पोनंट जो येतो ना mr ओमेगा स्क्वेअरचा आउटवर्ड कॉम्पोनंट, तर बाय वेक्टर रूल्स थीटाच्या जवळचा कॉम्पोनंट कॉस असतो. लक्षात ठेवा, थीटाच्या जवळचा कॉम्पोनंट कॉस असतो. त्यामुळे नेट वेट किती येईल माहिती का, त्या थीटा डिग्री लॅटिट्यूडला mg म्हणू आपण त्याला, mg थीटा म्हणूयात. mg थीटा म्हणजे काय, थीटा लॅटिट्यूडवरचं वेट इज इक्वल टू ओरिजिनल वेट जर अर्थ फिरलं नसतं तर mg मायनस कितीचा आउटवर्ड थ्रो आहे, mr ओमेगा स्क्वेअर कॉस थीटा. असा फॉर्म्युला बनतो. आणि लास्ट स्टेपमध्ये आपण r जो आहे ना, हा r, या rला या r मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी काय करायला लागेल, हा थीटा असेल तर ऑल्टरनेट अँगल झाला, हा ऑल्टरनेट झाला. हा ऑल्टरनेट झाला तर r आणि r मध्ये रिलेशन कोसाईनचं बनतं. नीट बघा, r बाय r काय बनेल, ॲडजस्टंट अपॉन हायपो आहे ना, तो तर कोसाईन आहे, कॉस थीटा आहे. सो स्मॉल rला रिप्लेसमेंट काय झालं, स्मॉल rचं कॅपिटल R कॉस थीटा झालं. कॅपिटल R कॉस थीटा टाकलं ना इकडे आपण, सो कॅपिटल R कॉस थीटा टाकल्यामुळे हा कॉस स्क्वेअर होऊन जाणार, कॉस स्क्वेअर थीटा. ओमेगा स्क्वेअर आहेच, mg मायनस इज इक्वल टू mg थीटा. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं हे डेरिव्हेशन असे की लवकर समजत नाही. डोंट वरी, m गेला, तुम्हाला मिळाला जी थीटाचा फॉर्म्युला. जी थीटा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ॲट एनी थीटा, एनी लॅटिट्यूडचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किती असतं, ओरिजिनल ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. हा थीटा कोण आहे, लॅटिट्यूड आहे. हे डेरिव्हेशन लगेच नाही समजणार तुम्हाला. इनफॅक्ट मे बी असं पण होईल की तुम्हाला हे डेरिव्हेशन नाहीच समजणार. बट हेच डेरिव्हेशन मी ऑफलाईन सेशनमध्ये एकदा परत घेणार आहे.
ऑफलाईन सेशनमध्ये समोरासमोर डाऊट्स विचारता येतील मला तुम्हाला की कोणता पार्ट नाही कळाला आहे, कोणता पार्ट कळाला आहे, किंवा तुम्ही मला विचारू शकता की हा पॉईंट कुठून आला, हा कॉम्पोनंट कुठून आला. या गोष्टी ऑफलाईनमध्ये कव्हर होतील. आत्ता तुम्ही लोड घेऊ नका. आत्ता तुम्हाला हे डेरिव्हेशन नसेल कळाला तर एकदा परत बघा, रिव्हर्स करा, परत एकदा बघा, आणि तरी नाही कळालं तर सोडून द्या. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, बिकॉज DPPमध्ये न्यूमेरिकल जेव्हा येते ना तेव्हा हा फॉर्म्युलावरती बेस्ड असणार आहे. हा फॉर्म्युला फक्त एकदा नीट करा, एकदा परत बघा, एकदा डेरिव्हेशन हे 5 मिनटं मागे जाऊन ते डेरिव्हेशन परत एकदा समजलं नाही तर फक्त फॉर्म्युला करा. 1-2 क्वेश्चन दाखवतो मी कसे विचारतील. ओके, आपण हा फॉर्म्युला आता बघूयात कसं यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला काय आहे तर G ॲट एनी लोकेशन थीटा इज ओरिजिनल ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ मायनस R⍵² cos² थीटा. बरोबर का नाही. आता अर्थ या प्लॅनेटसाठी आपल्याला माहिती आहे आरची व्हॅल्यू 6400 किलोमीटर. इनफॅक्ट ओमेगा जो असतो ना अर्थचा, जो 2π टाइम पिरियडनी कॅल्क्युलेट करता येतो, तो अर्थचा एक गोल फिरण्याचा, चक्कर मारण्याचा टाइम पिरियड किती आहे 24 तास 60 सेकंड 60 मिनिट. कन्वर्ट करा सेकंड्समध्ये. 2π टाइम पिरियड असतो ना, टाइम पिरियड एवढा आहे अर्थचा स्पिनिंगचा. सो 2π/t. सो जर हा टाइम पिरियड आहे अर्थचा गोल फिरण्याचा, तर ओमेगा ऑफ अर्थ जर व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं तर लगभग एवढा येतो 10⁻⁵ एवढी त्याची व्हॅल्यू येते रेडियन पर सेकंडमध्ये. तुम्हाला व्हॅल्यूज फक्त लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहेत, गरज नाही आहे डिराईव्ह करता येतात. बट मेन पॉईंट काय या फॉर्म्युलामध्ये की हा जो सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या ना, तर फॉर अर्थ, फॉर आता पोल आणि इक्वेटरचे लॅटिट्यूडचे कॉन्सेप्ट अर्थसाठीच येतील. फॉर अर्थ हा फॉर्म्युला असा बनून जातो G ॲट एनी लोकेशन इज 9.81. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थची ग्रॅव्हिटी 9.81 आहे. मायनस R⍵² ची व्हॅल्यू किती येते माहिती का 0.03 cos² थीटा. 0.03 cos² ओमेगा. ॲक्च्युली 0.03334 येते. किती येते माहिती का R⍵² ची व्हॅल्यू 0.034 किंवा 0.033 येते. बट ते पुढचा डेसिमल निग्लेक्ट मारतोय मी, मला फक्त 2 प्लेसेसपर्यंत हवं होतं म्हणून मी 2 प्लेस ठेवले. आता बघा थीटा चेंज झाल्यावरती गोष्टी कशा चेंज होत आहेत. इक्वेटरवरती सांगा मला, इक्वेटरवरती थीटा किती असतो 0. टाका 0 टाकला. इफ आय पुट 0 ओव्हर देअर काय बनणार 9.81 मायनस किती येणार 0.03. म्हणजे ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटर किती येणार ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटर किती येणार 9.81 मायनस 0.03 इज 9.78. ग्रॅव्हिटी ऑन पोल किती येणार, पोलला थीटा 90 असतो. हा 90 टाका इथे. अरे 90 टाकलं तर cos 90 0 असतो. पोलला ग्रॅव्हिटी किती येणार. सो पोलची ग्रॅव्हिटी इक्वेटरच्या ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त असते. इक्वेटरची ग्रॅव्हिटी कमी असते. फारसा डिफरन्स आहे का बिलकुल नाही. 0.03चा डिफरन्स आहे. नेग्लिजिबल डिफरन्स आहे. बट येस देर इज अ डिफरन्स. पोलवरती ग्रॅव्हिटी स्ट्रॉंगर असते, इक्वेटरवरती ग्रॅव्हिटी वीकर असते. थोडीशी रिलेटिव्हली जास्त मोठा डिफरन्स नाही, कारण की फॉर्च्युनेटली आपलं प्लॅनेट खूप स्लो फिरत आहे. प्लॅनेट फास्ट फिरत असतं ना आपलं, तर मग डिफरन्स जास्त जाणवला असतं. ओमेगा जास्त असता अर्थचा तर, किंवा मोठा प्लॅनेट असतं तर. ओके, दिस इज द फॉर्म्युला. आणि ह्याच्यावरतीच न्यूमेरिकल येतात. न्यूमेरिकलमध्ये विचारतील 30 डिग्रीला सांगा किती आहे. काही नाही, डोकं नाही, 30 टाकायचे, डोकं नाही वापरायचं. 60 डिग्रीला किती आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला किती आहे 23 डिग्री. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर नाही विचारणार, 30, 60, 45 एवढंच विचारतील. स्टँडर्ड अँगल्स विचारतील ज्याचे कोसाइन्स माहिती असतात आपल्याला. तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कुठल्याही अँगलचा तुम्ही जी इझिली काढू शकता. तुम्हाला माहिती आहे जी 9.8 असतो स्टँडर्ड अर्थचा, पोलवरचा ग्रॅव्हिटी 9.8 असते. मायनस फक्त काहीतरी करायचं, ते किती मायनस करायचं एवढं. ओके, तुम्हाला डेरिव्हेशन नसेल कळालं, इट इज परफेक्टली फाईन. मे बी 10th बॅच न्यू बॅच स्टुडंट्सना तर नसेलच कळालं, कारण की त्यांचं ओमेगा वगैरेचे फर्स्ट टाइम तुम्ही बघत असाल. बट डोंट वरी, हे तुम्ही फॉर्म्युला ॲज इट इज लक्षात ठेवा. हळूहळू ऑफलाईन सेशन्समध्ये आय विल क्लिअर दोज कॉन्सेप्ट्स. ओके, सो वी हॅव सीन व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ, व्हेरिएशन ऑफ जी विथ हाईट, व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. ऑल 3 व्हेरिएशन्स आर डन. क्विकली वी विल रिवाइज ऑल 3 फॉर्म्युले. जीचा फॉर्म्युला असतो GM/R² आणि ऑल्टरनेट फॉर्म्युला असतो 4/3 πg ρr. हाईट बरोबरचा व्हेरिएशनचा फॉर्म्युला असतो GH इज GM अपॉन R + H होल स्क्वेअर.
पण यापेक्षा जास्त फेमस किंवा इंटरेस्टिंग किंवा इम्पॉर्टंट फॉर्म्युला हा आहे, GH/G इज R/R+H² आणि ॲप्रॉक्झिमेशन वापरून जर h छोटा असेल 500 किलोमीटरच्या आत असेल तर आपण ह्याचा एक ऑल्टरनेट ॲप्रॉक्झिमेट व्हर्जन वापरतो, विच इज 1 - 2h/r. हा आला कुठून? डेरिवेशन काल बघितले, बायनॉमियल थिअरम वापरून आला आहे तो. बायनॉमियल थिअरम शिकणार आहे मॅथ्समध्ये तुम्ही, डोंट वरी. त्यानंतर बघितलं आपण डेप्थचा फॉर्म्युला GDचा, तर GD/Gचा फॉर्म्युला आला 1 - d/r. आणि आत्ता बघितलं आपण लॅटिट्यूडचा फॉर्म्युला जो आहे G - R⍵² cos² θ. अर्थसाठी त्याची व्हॅल्यू सांगतो मी तुम्हाला. जी थीटा कुठल्याही लोकेशनचं ग्रॅव्हिटी कशी काढायची? 9.81 मायनस R⍵² ची व्हॅल्यू 0.033 किंवा 0.034 असते. लगभग 0.033 जरी घेतली आपण तरी मी एकच डेसिमल घेतो. 3 डेसिमल घ्यायची तर 3 पर्यंत घ्या, काही प्रॉब्लेम नाही. असा आन्सर येतं. थीटा टाका, व्हॅल्यू काढा. अशा प्रकारचा फॉर्म्युला हा बनवून दिला आहे तुम्हाला मी. These are the variations that we have seen. ग्रॅव्हिटी इक्वेटर टू पोल कशी चेंज होते? इक्वेटर पासून पोलकडे जाऊ ना आपण तर ग्रॅव्हिटी इन्क्रीज होते, इन्क्रीज. पोलला ग्रॅव्हिटी मॅक्सिमम असते, इक्वेटरला मिनिमम असते. लॉजिकली इक्वेटरवरती आपण खूप मोठे मोठे चक्कर मारत असतो. सो मोठ्या सर्कलमध्ये फिरत असतो इक्वेटरवरचा पर्सन. सो मोठ्या सर्कलमध्ये फिरल्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त असतो, त्यामुळे आपण थोडा वेट कमी होऊन जातो आपला. वेरॅज पोलवरती तसं नसतं. ओके, आय होप पहिला पॉईंट जो होता ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काय असतं प्लॅनेटचं, कुठल्याही प्लॅनेटचं, आणि त्याचे व्हेरिएशन्स कसे होऊ शकतात हाईट, डेप्थ आणि लॅटिट्यूड बरोबर तुम्हाला कळालं आहे. आता आपल्याला अजून 2 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. एक आहे प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटचं प्रोजेक्शन कसं केलं जातं? तर एकदम बेसिक मॉडेल आहे, खूप डेप्थमध्ये नाही आहे. बेसिक मॉडेल आहे की सॅटेलाइटला सगळ्यात पहिलं तर काय केलं जातं? अर्थपासून वरती घेऊन जावं लागतं. अर्थपासून वर घेऊन जातात, डिझायर्ड हाईटला सॅटेलाइटला घेऊन जातात. पहिल्या स्टेजमध्ये फर्स्ट स्टेज रॉकेट काय करतं? पहिल्या स्टेजचं रॉकेट बर्न होऊन जातं, रॉकेटला वरती घेऊन जातं. आता दुसऱ्या स्टेजचं रॉकेट बर्न होण्याच्या आधी सॅटेलाइटला 90 डिग्रीने फिरवतात. 90 डिग्रीला फिरवून त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली जाते. काय दिली जाते? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आता ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती देतोय त्याच्यावरती त्याचा फ्युचर डिपेंड करणार आहे. काय? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती देण्यात येत आहे? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आपण किती देत आहे त्याच्यावरती त्याचं फ्युचर प्रेडिक्ट होणार आहे. आपण त्याला हाईट h वरती नेलं आहे, r रेडियस आहे. आपण त्याला वर घेऊन गेलो, पहिल्या स्टेजचं रॉकेट बर्न झालं, रॉकेटचं ते खाली पडून गेलं. आता दुसरं स्टेज चालू करण्याच्या आधी सॅटेलाइटला टिल्ट केलं जातं 90 डिग्रीनी आणि हॉरिझॉन्टली पुश केलं जातं. ते हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती देतोय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. जसं की आपण एक नंबर लाईन ड्रॉ करू. सर समजा मी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी पहिली तर 0 म्हणून घेतो. काय होईल? दिलीच नाही हॉरिझॉन्टल, वरती नेला, गोल फिरवला आणि सोडून दिला तर तो तसाच्या तसा खाली पडेल. अशाच्या असा खाली पडेल ना, इट विल फॉल डाऊन स्ट्रेट. सो 0 व्हेलॉसिटी दिली तर कोणत्या प्रकारचा पाथ इथे दिसतोय आपल्याला? कोणत्या प्रकारचा पाथ बनतोय? तर पाथ बनतोय स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन पाथ बनेल ना, कॉमन सेन्स आहे. वरती घेऊन गेला, गोल फिरवला आणि सोडून दिला, तो खालीच्या खाली तसाच्या तसा आला, स्ट्रेट लाईन. असं कोणी करत नाही, जस्ट सांगतोय मी तुम्हाला. बट जर आपण म्हणजे समजा काही फेल झालं, समजा ते इग्नाइटच नाही झालं फेल, तर वरती जाऊन तो खाली पडून जाईल. बट सपोज वरती घेऊन रोटेट करून आता थोडा पुश दिला. आता हा जो पुश आहे ना, आपण जसा वाढवू पुश, काय होतं बघा सॅटेलाइटचा? सॅटेलाइट थोडा पुढे पडणं चालू होईल. थोडासा पुश दिला ना तर असा खाली पडेल. अजून जास्त पुश दिला तर अजून थोडा पुढे पडेल. अजून जास्त पुश दिला तर थोडा अजून पुढे पडेल. असं करत करत एक पॉइंटला तो स्पायरली पडत जाईल. काय अर्थवरतीच पडेल स्पायरली तो. बट लेटर ऑन एक पॉइंटला काय होईल माहिती का? तो जस्ट इलिप्स कंप्लीट करेल. एक पॉइंटला तो जस्ट इलिप्स कंप्लीट करेल. कधी?
जर मी हॉरिझॉन्टल 0पेक्षा जास्त देणं चालू केलं तर. सो स्टार्टिंगला कोणते पाथ मिळायला लागतात आपल्याला? स्टार्टिंगला आपल्याला मिळतात पॅराबोलिक पाथ मिळतात. हे पॅराबोलिक पाथ आहे, तो पॅराबोलिकली खाली पडतोय. त्याच्यानंतर थोडं पुढे म्हणू शकतो आपण ह्याला स्पायरल पाथ मिळतात. स्पायरल, पॅराबोलिक, नंतर स्पायरल, आणि नंतर तो जाऊन इलिप्टिकल बनतो. इलिप्स बनून जातो. कधी? ज्यावेळेस जिथून सोडला आहे तिथे तो परत आला तर इलिप्स बनतो. जशी आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी वाढवणं चालू करतो, 0 मीटर पर सेकंड दिली, खाली पडला, 1 2 3 4 पुढे पुढे पडायला लागला, 10ला पुढे पडला, 20 30 40 50ला तो स्पायरल झाला, 60 70 80ला तो इलिप्स झाला. जर मी ही वेलॉसिटी वाढवणं कंटिन्यू केलं तर हा इलिप्स मोठा मोठा होतो. एक पॉइंटला जाऊन आपण एक पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली ना, एक पर्टिक्युलर, त्यावेळेस जाऊन तो पाथ एक्झॅक्टली सर्कल बनतो. त्या वेलॉसिटीला एक नाव आहे, द वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटीचा तुम्हाला अर्थ समजून गेला असेल की वरती घेऊन जायचं सॅटेलाइटला आणि कितीच्या स्पीडने पुश करावं लागेल तर तो बरोबर सर्कलमध्ये फिरेल. त्या पुशच्या स्पीडपेक्षा मी कमी पुश केलं, कमी थ्रो केलं, कमीच्या स्पीडने थ्रो केलं तर तो सर्कललाही तो इलिप्समध्ये फिरेल. मी अजून कमी पुश केलं तर तो छोट्या छोट्या इलिप्समध्ये फिरेल, आणि मी अजून कमी केलं तर मे बी तो स्पायरली आत पडेल, आणि अजून कमी केलं तर तो पॅराबोलिकली खाली पडेल, आणि दिलीच नाही तर तो स्ट्रेट लाईन खाली पडेल. सो जर्नी चालू होती स्ट्रेट लाईनपासून, थोडी स्पीड दिली पॅराबोलिक, थोडी स्पीड दिली स्पायरल, अजून दिली इलिप्स आणि स्पायरल खूप जवळ आहेत. द रिझन इज इलिप्स आणि स्पायरल का होऊ शकतो? इलिप्स तेव्हा होतो जेव्हा तो सॅटेलाइट अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या आत नसेल तर. जर बघा, अर्थचं ॲटमॉस्फिअर समजा एवढा असेल, समजा अर्थचं ॲटमॉस्फिअर एवढं आहे, आता हा अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेर फिरतोय ना, नो प्रॉब्लेम, बट तो इलिप्स अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या आत येत असेल ना, देन देर इज अ प्रॉब्लेम. जर इलिप्स अर्थच्या आत येत असेल ना तर एनर्जी लूज करेल सॅटेलाइट आणि तो स्पायरली खाली पडून जाईल. सो दीज आर द पाथ्स. क्रिटिकल इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला या कुठल्याच वेलॉसिटीज माहीत नसतील, क्रिटिकल माहिती असेल तरी खूप झालं. क्रिटिकल वेलॉसिटीचा अर्थ कळाला आहे का? सॅटेलाइटला वरती घेऊन जातात, गोल फिरवतात, आणि नंतर अशी किती स्पीड द्यायला पाहिजे की तो बरोबर गोल फिरू शकतो. दॅट इज कॉल्ड एज क्रिटिकल स्पीड. अर्थसाठी, अर्थच्या जवळ त्याची व्हॅल्यू आहे 7.92 किलोमीटर पर सेकंड. ही अर्थची क्रिटिकल स्पीड आहे अर्थच्या जवळ. म्हणजे तुम्ही एकदम टॉलेस्ट बिल्डिंगवरून वरती गेला आणि एक जोरात असं ऑब्जेक्ट फेकलं आडवं, कितीच्या स्पीडनी? एवढ्या स्पीडनी, तर तो ऑब्जेक्ट अर्थला अख्खा चक्कर मारेल सर्कलमध्ये, अख्खा चक्कर मारून येईल सर्कलमध्ये, आणि साधारणतः 90 मिनिटानंतर तुमच्या डोक्याला मागून हिट करेल. समजतंय का? असं पुढे फेकलं ना, मागून हिट करेल. कितीच्या स्पीडनी? एवढ्याच स्पीडनी. स्पीड बिलकुल चेंज होणार नाही. हां, एअर रेझिस्टन्स आहे अर्थमध्ये, आणखी आपण ॲटमॉस्फिअरच्या बाहेर नाही जाते, त्यामुळे तो स्लो डाऊन होईल. दॅट इज डिफरंट स्टोरी. बट दिस इज द क्रिटिकल वेलॉसिटी वेन वी आर क्लोज टू दी अर्थ. हां, आपण अजून वर गेलो आणि टाकायला गेलो तर क्रिटिकल वेलॉसिटी कमी होऊन जाते. आपण ते बघू का कमी होते किंवा काय त्याचा फॉर्म्युला आहे. बट क्रिटिकल वेलॉसिटीचा मिनिंग कळाला आहे का? क्रिटिकल वेलॉसिटी अशी वेलॉसिटी आहे की ज्या वेलॉसिटीने फेकलं की तो बरोबर कुठल्या पाथमध्ये बनतोय? सर्कल. आता क्रिटिकलपेक्षा जास्त स्पीड देणं चालू करूया. इफ आय गिव्ह वेलॉसिटी ग्रेटर देन क्रिटिकल तर काय होतं? क्रिटिकलपेक्षा जास्त स्पीड दिली ना, क्रिटिकलपेक्षा जास्त स्पीड दिली तर काय होतं बघा. इफ आय गिव्ह वेलॉसिटी ग्रेटर दॅन क्रिटिकल तर तो सर्कल अजून मोठा होण्याचा प्रयत्न करेल, बट तो ॲक्च्युली सर्कल मोठा नाही होऊ शकत. वी कॉल इट ॲज इलिप्स. तो इलिप्समध्ये, कारण की तो लांब चाललाय, म्हणजे आता एवढा रेडियस आहे, आता मोठा बनेल, इलिप्स झाला तो. सो याच्या पुढे पण इलिप्स बनू शकतो. कशाच्या पुढे? कशाच्या पुढे? क्रिटिकलच्या पुढे पण इलिप्स बनतो. इलिप्स. अजून द्या वेलॉसिटी, इलिप्स मोठा बनेल. अजून द्या वेलॉसिटी, इलिप्स मोठा बनेल. मी थोडासा ह्याला छोटा करतो सो दॅट मला ड्रॉ करता येईल. बघा, आपण जेवढ्या स्पीड वाढवत जाऊ ना, इलिप्स मोठा मोठा होत जाईल. एक पॉईंट असा बनेल की इलिप्स मोठा बनत चाललाय. एक पॉईंट असा येईल ना की तो सॅटेलाइटला एवढा जोरात फेकू आपण की तो इलिप्स मोठा करण्याचा प्रयत्न करेल, बट तो इलिप्स बंदच होणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज
एस्केप वेलॉसिटी. सो या जर्नीमध्ये एक पॉईंट येतो पुढे जाऊन, जिथल्या स्पीडला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. ह्या वेलॉसिटीने जर काही ऑब्जेक्टला फेकला तर तो कधीच अर्थवरती येत नाही. मग तो या साईडला फेका का या साईडला फेका. एस्केप वेलॉसिटी. हा या कर्वचं नाव काय? हा कर्व आहे पॅराबोला. पॅराबोलिक पाथनी जातो तो. ओके, दिस इज कॉल्ड एज अ पॅराबोला. when it is escape velocity. आणि एस्केप पेक्षाही जास्त स्पीड दिली आपण, मोर दॅन एस्केप, तर जाऊन तो अजून पुढून इथे निघून जातो. तो इथूनच निघून जातो, असा निघून जातो बाहेरच्या बाहेर. दॅट इज कॉल्ड ॲज, दिस पाथ इज कॉल्ड ॲज हायपरबोला. ओके, इथे हायपरबोलाला एस्केप वेलॉसिटी पेक्षाही जास्त वेलॉसिटी दिली तर, इथं वेलॉसिटी इक्वल टू एस्केप दिली तर, इथं वेलॉसिटी इक्वल टू क्रिटिकल दिली तर, इथं वेलॉसिटी एस्केप पेक्षा कमी क्रिटिकल पेक्षा जास्त दिली तर, वेगवेगळ्या केसेस आहेत. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट डिस्कस करण्याच्या या केसेस आहेत. सो हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. एकदा मी नवीन स्लाइडवरती समराईज करतो फक्त काय सांगितलं ते, की जर ही असेल आपले नंबर लाईन, ही 0 असेल, हा मार्क क्रिटिकल वेलॉसिटीचा असेल आणि हा एस्केप वेलॉसिटीचा असेल, तर मला सांगा काय काय होतं. सगळ्यात स्टार्टिंगला इथे असतो स्ट्रेट लाईन, वरती घेऊन त्याला हॉरिझॉन्टली पुशच नाही दिला, हॉरिझॉन्टली थ्रोच नाही केला, तर तो सरळ खाली पडणार. त्याच्यानंतर तो पाथ बनतो पॅराबोला, त्यानंतर तो पाथ बनतो स्पायरल, त्यानंतर तो पाथ बनतो इलिप्स. एवढं डिटेलमध्ये बुकमध्ये नाही दिलंय. त्यानंतर क्रिटिकल वेलॉसिटीला तो काय बनतो? तो बनतो सर्कल. क्रिटिकलपेक्षा जास्त जोरात टाकला तो काय बनतो? तो बनतो इलिप्स. या इलिप्स आणि या इलिप्समध्ये काय फरक आहे? या इलिप्स आणि या इलिप्समध्ये तो आउटर इलिप्स आहे आणि हा इनर इलिप्स आहे. म्हणजे काय? तो इलिप्स सर्कलच्या बाहेरचा आहे, ज्यामध्ये हा पॉईंट क्लोजेस्ट असेल, हा पॉईंट फार्देस्ट असेल, आणि आतल्या इलिप्समध्ये हा पॉईंट फार्देस्ट असेल अर्थपासून आणि क्लोजेस्ट पॉईंट वेगळा असेल. सो इलिप्स बनेल. आणि नंतर एस्केपला कुठला पाथ असेल? पॅराबोला. आणि एस्केपपेक्षा जास्त स्पीड दिली तर तो पाथ काय असेल? हायपरबोला. दीज आर डिफरंट पाथ्स इन प्रोजेक्टाईल मोशन दॅट वी हॅव सीन. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ते उरलेले 3 व्हेरिएशन संपवले आहेत. अँड विथ दॅट वी हॅव ऑल्सो सीन द कॉन्सेप्ट ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट अँड प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइटवरती बेस्ड क्वेश्चन्स. आता क्रिटिकल वेलॉसिटी ॲक्च्युली आज घेतलं असतं मी, बट उद्यापासून आपण क्रिटिकल वेलॉसिटी चालू करूयात. एकदम जास्त हेवी डोसेज नको, हळूहळू आपण वाढवूयात लेक्चरचे टायमिंग्स. आज इथेच स्टॉप करूयात. DPP डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच्ड आहे, ती DPP डाउनलोड करा, लेक्चर नोट्स बनवा, दोन्हीही एकत्र, दोन्हीचे फाईल्स अपलोड करा 11 वाजेपर्यंत. जी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवरती. ओके, चलो देन. Thanks for watching this session, guys. We will meet in the 3rd lecture of gravitation tomorrow.